यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी, शिवडीतील इच्छुक सुधीर साळवी हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। सुधीर साळवी हे मातोश्रीत दाखल झालेले आहेत, कारण शिवडीमधून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती होती। आपण बघतोय शिवडीमध्ये सुधीर साळवी हे इच्छुक आहेत। शिवडीचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि त्यामुळे आता आपण बघतोय की सुधीर साळवी हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। यावेळी एक महत्त्वाची बातमी, शिवडीमध्ये इच्छुक असणाऱ्या सुधीर साळवी यांना मातोश्रीहून पाठवण्यात आलं होतं। अजय चौधरी तिथून आमदार आहेत, परंतु अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही। विद्यमान आमदारांना डावलून आता सुधीर साळवी यांना मातोश्री हिरवा कंदील दाखवते का, एबी फॉर्म देते का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुधीर साळवी यांची शिवडी मतदारसंघामध्ये जोरदार पोस्टरबाजी देखील पाहायला मिळाली आणि आता सुधीर साळवी हे थेट मातोश्रीवर गेलेले आहेत। शिवडी विधानसभेबाबत मातोश्रीवर एक बैठक होतीये, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे आणि या बैठकीत नेमकं काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवडीमध्ये भाकरी उद्धव ठाकरे फिरवतात का, सुधीर साळवी यांना उमेदवारी देतात का, हे पाहावं लागणार आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी, शिवडीतील इच्छुक सुधीर साळवी मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। तिथे त्यांची बैठक सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत यावेळेस ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। सुधीर साळवी लालबागच्या राजाच्या मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत आणि आता सुधीर साळवी हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, म्हणूनच ते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। अजय चौधरी तिकडचे विद्यमान आमदार आहेत। अजय चौधरींना डावलून उद्धव ठाकरे हे सुधीर साळवींना उमेदवारी देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुधीर साळवी आणि अजय चौधरी या दोघांमध्ये जोरदार पोस्टर वॉर देखील शिवडीत पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे विद्यमान आमदारांना डावलून ठाकरे नेमका काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, शिवडी विधानसभेबाबत मातोश्रीवर बैठक सुरू आहे। रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, मातोश्रीच्या हालचाली वाढलेल्या आहेत, शिवडी विधानसभेचा निकाल आज लागू शकतो का, कारण चर्चेला सुरुवात झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक उमेदवारांना मातोश्रीवरून एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत, मात्र शिवडी मतदारसंघामध्ये अजूनही तिढा जो आहे तो कायम आहे। याच अनुषंगाने सध्याचे विद्यमान जे आमदार आहेत अजय चौधरी यांच्या विरोधात आता पक्षातीलच इच्छुक उमेदवार सुधीर साळवी यांनी खरं तर आम्हाला उमेदवारी हवी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। आणि खरं तर या सगळ्या संदर्भात आता आपण पाहत आहोत की जो स्थानिक वाद आहे तो आता खरं तर तवाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे। मोठा भागात त्या संपूर्ण लालबागच्या भागातला एक मोठा वर्ग जो आहे तो सुधीर साळवी यांच्या सोबत आहे। लालबागचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामुळे आता यंदाची ही जी उमेदवारी आहे ती कुणाला मिळणार याबाबत खरं तर चर्चा होत आहे। सुधीर साळवी यांचा सातत्याने जोर पाहायला मिळत आहे, त्याच्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमका कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवडीच्या मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोन्ही उमेदवारांना खरं तर इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांना देखील बोलवलेलं आहे। त्याच्यामुळे आता सुधीर साळवी जे आहेत ते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात अजय चौधरी हे देखील शिवडीचा काय नेमका निकाल येतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। शिवडीतील इच्छुक सुधीर साळवी मातोश्रीवर पोहोचले, तिथं बैठकीला सुरुवात झाली आहे।